म्हणजे जुनी लाईन, नवीन एक 900 mm ची लाईन आणि तिसरी समांतरची लाईन, अशा 3 लाईन आपल्याकडे होतात. तुमच्या काइंड युअर इन्फॉर्मेशन, एक 700ची, एक 900ची आणि एक 1200ची. 700ची जुनी आहे, 1200ची जुनी आहे का? 1200ची. या सगळ्या जुन्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 200 कोटी त्याच्यावर खर्च केले, 1 महिन्यात देणार होता. आता अजूनही तुम्हाला 15 दिवस लागणार, 1 महिना लागणार. मग पावसाळा झाल्यावर तुम्ही पाणी देणार. सरकारला, या प्रशासनाला या गोष्टीची जाणीव नाही का? हा आमचा मुद्दा आहे. मला असं वाटतं हे धंदे सगळे शिरसाटांना चांगले माहिती असेल. तेही नगरसेवक होते, तेही सभागृह नेते होते, तेही महापालिकेत होते. मला असं वाटतं याची माहिती त्यांना जास्त असेल. मला याची माहिती मुळीच नाही. माझा मुद्दा आत्ताच्या घडीला समांतर जलवाहिनीविषयी नाही. माझा मुद्दा 140 MLD पाणी जे दररोज येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य वेळी योग्यतेनं व्हावं, एवढाच माझा मुद्दा आहे. मला असं वाटत नाही का त्यावेळी जर करार जो होता तो रद्द केला नसता कंपनीसोबत, आता आज सगळ्याला पाणी मिळालं आणि जो करार रद्द झाला त्याची कारणाच्या विरोधात तुमच्यावरती आरोप करतात, तुमच्या पक्षाच्या नेत्यावर चंद्रकांत खैरेवर खास करून यांच्यामुळे ही समांतराचं वाटोळ झाला असा आरोप केला जातो. पण जर पहिल्यांदाच करार रद्द केलं नसतं तर आज उरलं पाणी मिळालं नसतं. करार रद्द करायला भाग कोणी पाडलं? मला असं वाटतं मी येणाऱ्या आठवड्यात त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे सगळे आंदोलनं, तुमच्याच बातम्या, पेपरचे कात्रणं एक आठवड्याभरानं प्रेस घेऊन तुमच्या समोर मी आणतो. हा करार रद्द करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं काय काय केलं होतं, कसे कसे आरोप केले होते, आणि मग आम्ही विचार केला. आम्ही शहराला पाणी देतोय, आम्ही आरोप सहन करायचे. मग भारतीय जनता पार्टीला या शहराला पाण्याची आवश्यकता नव्हती का? त्यांनी आरोप करण्यात धन्यता मांडली आणि मला असं वाटतं जनमताच्या बाजूनं मग आम्हीसुद्धा अशी भूमिका घेतली. रद्द होत असेल तर होऊ द्या, नव्यानं मग आलो याच्यात तरी काय. आता त्यावेळेस आमच्यावर आरोप लावला की जी 1200-1300 कोटीची योजना होती 1780 कोटीवर गेली, भ्रष्टाचार झाला. आता मला सांगा, डिक्लेअर भले 2780 कोटी असेल, ही योजना 3300 कोटीवर गेली, याच्यात भ्रष्टाचार झाला का नाही झाला सांगा. आता तर आमचं सरकार नाही आहे. 1780 कोटीच्या नंतर 3200 कोटी तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. पण माझं याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे, कोणत्याही पक्षाविषयी, कोणत्याही राजकीय संघटनेविषयी मला काही बोलायचं नाही. मला असं एकच माझं म्हणणं आहे, 140 MLD पाण्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही हे करू शकता की एक दिवस सिडको अडकोला पुन्हा 140 ML द्या.